नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मतदार याद्यामधला घोळ हा कळीचा मुद्दा राहणार आहे. ही निवडणूक एकदम वेगळ्या वर्णावर गेलेली आहे. या निवडणुकीत मतदार याद्यामधला घोळ, सदोष मतदार याद्या, बोगस वोटिंग हेच विरोधकांच्या प्रचाराचे मुद्दे राहणार आहेत. आणि ते मुद्दे खोडून काढण्यासाठी महायुतीचे नेते यांना जोर लावावा लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांची सेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी काँग्रेसला सोबत घेऊन, काँग्रेसचे शरद पवार या सोबत होते, विरोधकांनी सत्याचा मोर्चा या नावाने एक मोर्चा मुंबईत नुकताच काढला आहे. 1 नोव्हेंबरला त्याचं नाव होतं सत्याचा मोर्चा. मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांची भाषणं झाली. राज ठाकरे यांनी ते व्हिडिओ दाखवले आणि मतदार याद्यामध्ये कसे घोळ आहेत, कशी दुबार नावं आहेत ते सांगितलं. एकूणच मतदार याद्यामधला घोळ हा एक मुख्य मुद्दा येत्या निवडणुकीत राहणार आहे. त्या हिशोबाने विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. ठाकरे बंधू सातत्याने मतदार याद्यामधला घोळ दाखवत आहेत. आता विरोधकांनी सारखं फटाके सुरू केले, त्यामुळे भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज एक पत्रपरिषद घेतली आणि सत्याच्या मोर्चावर टीका केली. आशिष शेलार यांची पत्रपरिषद म्हणजे सत्याच्या मोर्चाला उत्तर होतं. आशिष शेलार म्हणाले की बाबा, मुस्लिम दुबार मतदारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं म्हणत त्यांनी मुस्लिम दुबार मतदारांची यादीच दाखवली. महाविकास आघाडीने हिंदू दलित मतदारांची नावं घेतली आहेत. आशिष शेलार म्हणतात की मोवियाने हिंदू आणि दलित मतदारांची नावं घेतली, म्हणजे मतदार याद्यामधला घोळ सांगताना जी नावं घेतली आहेत ते हिंदू आहेत, ते मतदार, ते मुस्लिम आहेत, दलित आहेत. ते मुस्लिम दुबार मतदार विरोधकांना दिसले नाही का? म्हणजे आशिष शेलार म्हणतात की महाविकास आघाडीने हिंदू आणि दलित मतदारांची नावं घेतली आहेत आणि कसा घोळ झाला सांगितलं आहे. पण ते सांगताना मुस्लिम दुबार मतदार आहेत, मुस्लिम दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. मग मुस्लिम दुबार मतदार मोवियाला दिसले नाही का? म्हणजे एक प्रकारे आशिष शेलार यांनी मतदार याद्यामधला, मुंबईच्या मतदार याद्यामधला घोळ मान्य केला आहे असं दिसतंय. लाव रे तो व्हिडिओ, त्या हिशोबाने आशिष शेलारही म्हणाले लाव रे तो व्हिडिओ. पण आशिष शेलार म्हणतात की बाबा, दुबार मतदार मराठी मतदारच का दिसतोय तुम्हाला? मुस्लिम दुबार मतदारांच्या साह्यानं निवडणुका जिंकण्याचं हे षडयंत्र आहे. मुस्लिम दुबार मतदारांच्या साह्यानं निवडणुका जिंकण्याचं हे षडयंत्र आहे असा आशिष शेलारांचा आरोप आहे. आता या आरोपामुळे विरोधक अस्वस्थ होणं साहजिकच होतं. परंतु आशिष शेलार यांना
काही मुस्लिम मतदारांच्या नावातले घोळ का दिसले हाही प्रश्न आहे. पण आशिष शेलार म्हणतात की विरोधक म्हणजे महाविकास आघाडीवाले विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदीमधील घोळ दाखवून वोट जिहाद करतायत. आता याला विरोधकांकडून पलटवार आवश्यक म्हणजे अपेक्षितच होतं. तसं तो आलाही. खुद्द उद्धव ठाकरे पलटवार करायला पुढे आले आणि उद्धव ठाकरे यांनी फार जोरदार स्टेटमेंट केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की नकळतपणे आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं कोणी तर त्यांच्याच पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी असं म्हणतात उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला फुलटॉस दिला आहे. आम्हाला फुलटॉस. शेलारांनी आरोप मान्य केले आहेत. मतदार याद्यामध्ये घोळ आहे हे आशिष शेलार मान्य करतायत. राहिला प्रश्न मुस्लिम दुबार मतदारांचा तर उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही संपूर्ण यादीत सुधारणा मागितली आहे. आम्ही मुस्लिम संपूर्ण मतदार याद्यामध्ये सुधारणा मागितली आहे. त्यांना केवळ मुस्लिम मतदारांच्या सदोष नोंदी दिसल्या आहेत. भाजपला केवळ मुस्लिम मतदारांच्या सदोष नोंदी दिसल्या आहेत. पण उद्धव म्हणतात आम्हाला मुस्लिम नाही सर्वच संपूर्ण मतदार यादी सुधारून पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांनी हल्लाबोल केला आहे की बाबा आशिष शेलार यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. अंतर्गत भांडणाचा हा परिपाक आहे. भाजपमधल्या अंतर्गत भांडणाचा हा परिपाक आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता एक प्रकारे BJP मधल्या लाथाळीचं उद्धव ठाकरेंनी बोट ठेवलेलं आहे. मग खरंच तसं काही सुरू आहे का? भाजपमध्ये अंतर्गत भांडणं सुरू आहेत का? कॉमेंट करा. नमस्कार.